भगवान महावीर जैन यांच्या जयंतीनिमित्त जैन मुनींनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे एक वेगळा वादंग महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळतोय. आपल्यासोबत जैन मुनी देखील आहेत. सर, जे वक्तव्य महाराजांनी केलेलं आहे की छत्रपती ताराराणी ज्या होत्या ह्या जैन समाजाच्या होत्या, कसं बघता या वक्तव्याकडे? आपण देखील जैन मुनी आहात. बघा, हा विषय चुकीचा आहे. आता कुठे जैन समाज आणि कुठे छत्रपती शिवाजी घराणा. ताराराणीचा जन्म तलबील जिल्ह्यात झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती हमीरामजी मोहिते ते छत्रपती शिवाजी महाराज काही त्यांच्याशी त्यांनी युद्ध लढले. छत्रपती शिवाजी महाराज पुरी सेना बघत होती. हे मोहिते त्यांची कन्या आहेत ती, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुत्र होते राजारामजी महाराज, त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. आणि जे ताराबाई जे होत्या ते 1775 मध्ये त्यांचा जन्म झाला, बरोबर. कुठी जैन समाजाने जे वक्तव्य केलं चुकीचं आहे. हे जे राजारामजी महाराज त्यांचे 4 लग्न झाले होते. ते 4 लग्नात फर्स्ट नंबरची वाईफ एकच आहे. आणि 4 पत्नीपेक्षा संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या ताराबाईंनी महाराष्ट्राचा पुढावा साम्राज्य आपल्या हातात घेतला आणि मुसलमानांशी लढल्यात आपल्या महाराष्ट्र स्वराज्य की छत्रपती शिवाजी म्हणत होते हिंदवी स्वराज्य मिळावं. जैन कधी शस्त्र उचलतात का हे त्या न्यायपद्माला कळलं पाहिजे, बरोबर. पण एकीकडे जैन समाज हा शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो, मात्र मागील काही दिवसांपासून अशा प्रकारची काही वक्तव्य करणं आणि महाराष्ट्रामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण करणं हे योग्य वाटते आपल्याला जैन मुनी म्हणून? कारण जैन समाज हा सर्वात शांतताप्रिय समाज म्हणून महाराष्ट्रामध्ये असो किंवा संपूर्ण भारतामध्ये ओळखला जातो. बघा, आमच्या जैन समाजातले मुनी त्यागमय असतात, वैराग्यमय असतात. ते कोणतीही विवादित भाषा करत नाहीत. ते भगवान महावीरांचा प्रचार करतात. भगवान महावीरची जे वाणी आहे, जैन आगमाचे शास्त्र आहे, त्यांचा उपदेश स्वतः आणि घेता लोकांना देणार. परंतु ह्या 2 वर्षात फक्त एकच जैन मुनी बोलत आहे, तो आहे नय पद्मसागर. जैन मुनीला हा कुठून का अधिकार दिला की 4 मुलं पैदा, 2च मुलं करा तुम्ही 4 करा? हे वक्तव्य पण त्यांचं खराब आहे. आणि जे म्हणले की ते ताराबाई जैन होता, ताराबाई मराठा होत्या, मोहिले घराण्यांची मुलगी होती, ती हमीरामजीची मुलगी होती. आणि त्यांनी खूप, जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आपलं बलिदान दिलं तसं त्यांनी बी केलं. आणि त्यांची मृत्यू 85 वर्षाच्या पूर्व सातारा जिल्ह्यात झालेली आहे. ते जातीनं जैन नव्हती. अख्खा महाराष्ट्राला माहित आहे, अख्खा इतिहासाला माहित आहे की ताराबाई जन्म झाला, त्यांच्या वडिलांनी तिचं नाव ताराबाई दिलं. ज्या बाबतीत त्यांना हिंदवी स्वराज्यासाठी लढले, त्या महाराष्ट्रात जनतेला त्यांना तारा महाराणी अशा नावाने घोषित केलं. म्हणून इतिहासाला मध्ये म्हणून म्हणतो की लोकांनी इतिहास वाचावं म्हणून असं वक्तव्य केलं. जे वक्तव्य केलं जैन समाज, जरा पण माझं म्हणणं आहे अशा अथाकथित मुनींच्या वादग्रस्त विधानामध्ये तुम्ही समर्थन करू नका. आपल्याला हा महाराष्ट्रात राहायचा आहे, जातीवाद बंद करायचा आहे. कबुतरामुळे मराठी आणि आता हाच वाद नय पद्मसागरजीने केला, हा चुकीचा आहे. पण त्यांना आता त्यांना समजून घेण्याचं लय गरजेचं आहे. पण एकीकडे अशा प्रकारची वक्तव्य होत असताना राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद होत आहेत. कारण संजय राऊत म्हणतायत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मंत्री मंगलप्रभात लोढा असतील, यांनी त्या ठिकाणी असून सुद्धा निषेध व्यक्त केलेला नाही. बघा, हा जैन मुनी नय पद्मसागरजीनी आपला पुऱ्या काळ पहिले, तुम्हाला माहित आहे जैन मंदिरासमोर मांस मच्छी टाकली होती, माहित आहे ना तुम्हाला? त्यावेळी हाच नय पद्मसागरजीने एक विवादित भाषण दिलं की तुम्ही हा शिवसेनाला उभाटाला तुम्ही जोड नका, तुमच्या जैन मंदिरासमोर मांस टाकली, मच्छी टाकली. कमसे 25 वर्ष पुराणे उद्धव साहेबांची शिवसेना हरवली मीरा भाईंदर मध्ये, बरोबर. पुरा प्रचार केला मंगलप्रभात लोढांचा. हे मंगलप्रभात लोढा आणि हा नय पद्मसागर हा फक्त अजेंडा आहे. आणि त्याने जसं उद्धव साहेबांना खतम केलं
तसंच आता शिंदे साहेबांना खतम करायचं. अरे शिंदे साहेबांना हे कशामुळे ती शिंदे साहेब गेले मला माहित नाही. अरे आनंद दिघे ह्या ठाण्यामध्ये तुम्हाला माहित आहे, हे आनंद दिघे जोपर्यंत राहत होते जैन मंदिरामध्ये येत होते आणि काही काळापासून वर्षापासून तीच परंपरा शिंदे साहेबांना जपली. आणि ह्या ह्या रामनवमीला, रामनवमी म्हणतोय हा महावीर जयंतीला साहेब नव्हते, साहेब तिथे गेले, इतकी बी लोक नाराज झाले आहे. पण त्यांना एक प्लॅनिंग बनून जसे उद्धव साहेबाला कटर करतात तसंच यांना पण तिथे केलं. नय पद्मसागरजींनी महावीरच्या बद्दल बोलायचं होतं, महावीरचा इतिहास सांगायचं होतं. तुम्हाला कशाला मराठ्यांचा इतिहास सांगायचं गरजेचं होतं? यांचं टेग्रेट आहे की वापस शिंदे साहेबांचा बी मराठी आणि मराठीचा वाद व्हावं. आणि शिंदे साहेबांना पण जसं उद्धव साहेबांना खतम केलं तसं शिंदे साहेबांना पण कळत होतं. हे दोन्ही मंगलप्रभात लोढा हा कबुतराचा 52 कबूतर बंद खतम झाले. हा मुरलीच्या चक्करमध्ये बोलला, पण हा नयपद्मसागर कबुतरामुळे बोलला नाही. मंगलप्रभात लोढा काय म्हणतात, मी जैन मुनी निलेश चंद्र महाराजांचा समर्थन करत नाही, पर मी त्या मंगलप्रभात लोढ्याची समर्थन का मला आवश्यकता नाही. ते तर असे जे जातीवाद वाढतात, त्यांची वोट बँक वाढतात, असे नयपद्म सागरचे तर प्रचार करतात. बघा नयपदन जिथं राहते तिथं मंगलप्रभा लोढा राहते, मंगलप्रभाची प्रशंसा तो नयपद्म करते, नयपद्म मंगलप्रभा करते. हे जैन समाजमध्ये भ्रांती मराठी आणि मराठीचा वाद करायला यांनी षडयंत्र आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पण कळलं नाही. जागतिक साहेब इथं आले त्यांना कळलं. पण असं आहे की जसं ते उद्धव साहेबांना टॅग्रेट केलं तसं शिंदे साहेबांना पडलं. पण शिंदे साहेबांना माहित नव्हतं असं होतं की काही वर्ष इतर राहते. शिंदे साहेब जर महावीर जयंती नेहमी नाक्यात जर केली असती तिकडे गेले नसते तर हा वाद भेटला नसता. संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्या वक्तव्य मी काही बोलणार नाही, पण ते संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं आहे तर बघा त्यांचे विचार आहे. पण असं आहे की असं एका जैन मुनींनी असे व्यक्तित्व करावं ना. तर आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्या इथं महाराष्ट्राची सरकार असून जर मराठाचे साठी विवाद करत असेल तर याच्यावर काही ना काही कारवाई असून आणि मराठा लोकांशी यांनी माफी मागावं हे गरजेचं आहे. पण आता काय नेमकं आव्हान जैन समाजाला असेल, कारण आता तर जैन विरुद्ध मराठा असा वाद पेटण्याची देखील शक्यता आहे. अशा प्रकारची वक्तव्य टाळण्यासाठी काय आव्हान असेल जैन समाजातील मुनी असतील किंवा जैन समाजातील नागरिक असतील? बघा जैन मुनीचा मी पोती सांगितलं, जैन समाजाचा नय पद्माचा काही घेणे देणं नाही. हा महाराष्ट्रामध्ये राहायचा असं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान आम्ही पूर्वी करतो आणि करणार आहे. आम्ही जय महाराष्ट्र जय जैन स्वतः बोलतो. बाळासाहेबांच्या छत्राछायामध्ये आम्ही हा समाज राहिलेला आहे, त्यांच्या विचारांमध्ये आहे. ठाण्यामध्ये बी आनंद दिघेचे समर्थक आहात पुरा समाज. पहिला ह्या ठाणा जिल्हा असेल ह्या रॅलीमध्ये रामनवमी हनुमानजी काय म्हणतात महावीर जयंतीला आनंद दिघेचा फोटो लागते. तर काही नाही आहे. जैन समाजाने अशा वक्तव्य जे केला नयपद्म पद्मसागराचं समर्थन नाही करावं आणि हा समाजामध्ये तो मराठी आणि मराठीचा वाद खतम व्हावं असं करावं. आणि आम्ही बसला आहे, जे होईल ते बघू, परमेश्वरच्या कृपाने काय होईल. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर जैन मुनींनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे याचं समर्थन करत नाही, मात्र जैन समाजाने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करावा. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो अशा प्रकारचं प्रतिक्रिया जी आहे ती जैन मुनींनी दिलेली आहे. कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.